इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रकरण पहिले सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। प्रश्न क्रमांक 1, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा। सूक्ष्मजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी। सर्वप्रथम आपण आदिकेंद्रकी बघू। एक पेशीय सृष्टी मोनोरा जीवाणू। दृश्यकेंद्रकी, दृश्यकेंद्रकीमध्ये दोन भाग आहेत, एक पेशीय, बहुपेशीय। एक पेशीय सृष्टी प्रोटिस्टा, याच्यामध्ये दोन भाग पडतात, आदिजीव, शैवाल। बहुपेशीय सृष्टी कवक, कवक। जीवाणू, आदिजीव, शैवाल, कवक। पोषण, जीवाणू स्वयंपोषी, परपोषी। आदिजीव स्वयंपोषी, परपोषी। शैवाल स्वयंपोषी, कवक परपोषी। हालचाल, फ्लॅजेलामुळे, आदिजीव सिलियामुळे। प्रजनन, जीवाणू अलैंगिक, आदिजीव लैंगिक व अलैंगिक। शैवाल लैंगिक व अलैंगिक, कवक लैंगिक व अलैंगिक। अशा पद्धतीने सूक्ष्मजीव यांचे व्हिटाकर पद्धतीने मांडणी केली आहे। प्रश्न क्रमांक 2, सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा। पुढील प्रमाणे वर्गीकरण आहे। सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी। आदिकेंद्रकी एकपेशीय, मोनेरा। दृश्यकेंद्रकी एकपेशीय, बहुपेशीय। एकपेशीय प्रोटिस्टा, बहुपेशीय कवके, वनस्पती, प्राणी। अशाप्रमाणे पंचसृष्टी वर्गीकरण आहे। प्रश्न क्रमांक 3, माझा जोडीदार शोधा। अ गट, ब गट। सर्वप्रथम आपण अ गट पाहू। 1 कवक, 2 प्रोटोझोआ, 3 विषाणू, 4 शैवाल, 5 जीवाणू। ब गट, अ क्लोरेला, आ बॅक्टेरियोफेज, ई कॅन्डिडा, ई अमिबा, उ आदिकेंद्रकी। यांची अ गटाची ब गटाची जोडी जुळवायची आहे। 1 कवकची जोडी आहे ई कॅन्डिडा। 2 प्रोटोझोआची जोडी आहे ई अमिबा। 3 विषाणूची जोडी आहे आ बॅक्टेरियोफेज। 4 शैवालची जोडी आहे अ क्लोरेला। आणि 5 जीवाणूची जोडी आहे आदिकेंद्रकी। अशाप्रमाणे जोडीदार आपण शोधलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, दिलेले विधाने चुकी बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा। विधान क्रमांक 1, अ लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहे। हे विधान चूक आहे, कारण लॅक्टोबॅसिलाई
हे आयताकृती आकार असणारे विनॉक्सी जीवाणू उपयोगी आहे. 2. हे उपयुक्त जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करतात, तसेच किण्वन प्रक्रियात त्यांचा वापर केला जातो. 3. अनेक पदार्थाच्या निर्मितीत त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ, मद्यार्क, पाव, शिडार, कोको, प्रोबायोटिक इत्यादी पदार्थ. 4. वैद्यकीय दृष्ट्या पचन संस्थेच्या कार्यातील बिघाडावर उपचार म्हणून ह्या जीवाणूचा उपयोग होतो. कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली आहे. हे विधान बरोबर आहे. 1. कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन नामक जटिल शर्करेपासून बनलेली आहे. 2. कायटिन हे एक कार्बोहायड्रेटचे मोठे बहुवार्षिक आहे, जे कवकांच्या नाजूक पेशींना सहाय्य करते व ताठरता देते. अमिमा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो. हे विधान बरोबर आहे, कारण अमिमा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो. 2. अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग निघून लागतात, त्यांना छद्मपाद नकलीपाय असे म्हणतात. 3. हा छद्मपाद ज्या दिशेने निघाला त्या दिशेने संपूर्ण पेशीद्रव्य हळूहळू तेथे जमा व्हायला लागते. अशा प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतो. प्लास्मोडियममुळे अमांश होतो. हे विधान चूक आहे, कारण प्लास्मोडियममुळे अमांश होत नाही. प्लास्मोडियम हा आदिजीव मलेरिया होण्यासाठी कारणीभूत आहे. 2. एंटामिबा हिस्टोलिटिका हा आदिजीव अमांश होण्यास कारणीभूत आहे. प्रश्न क्रमांक 5. उत्तरे लिहा. फिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. उत्तर. रॉबर्ट फिटाकर यांची सजीवांच्या वर्गीकरणाचे पंचसृष्टी पद्धत ही पुढील कारणामुळे वैज्ञानिक व नैसर्गिक वाटते. 1. सजीवांच्या वेगवेगळ्या गटांची संघ पद्धतीने केलेल्या वर्गीकरणामुळे ही पद्धत मोठ्या प्रमाणात अवलंबली जाते. 2. आदिकेंद्रकी वेगवेगळ्या एका सृष्टीत विभाजन करणे सोयीस्कर ठरते, कारण ते उत्पत्तीनुसार इतर सजीवांपासून वेगळे असतात. 3. युग्लिनासारख्या सूक्ष्मजीवांचे कुठल्या सृष्टीत विभाजन करावे यासारख्या प्रश्नांची उत्तरे ही एकपेशीय दृश्य केंद्रकी प्रोटिस्टा या सृष्टीत विभाजन केल्याने मिळाले. 4. कवक वेगळ्या एका सृष्टीत विभाजित केल्याने वर्गीकरणाचा अभ्यास सोयीस्कर ठरतो, कारण कवक हे इतर आदिकेंद्री उदाहरण आदिजीव व शैवाल यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. विषाणू हे एका संरक्षक कवचामध्ये आच्छादलेले असते. त्यांना अणकुचीदार असे टोक असतात, ज्यांच्या सहाय्याने ते दुसऱ्या जीवाणूंच्या पेशीवर चिकटतात. 3. विषाणूंना पेशीरचना नसते. 4. ते स्वस्थ करत नाहीत, चयापचय क्रिया करत नाहीत, तसेच त्यांची वाढही होत नाही, मात्र त्यांचे प्रजनन होते. 5. यांच्यावर प्रथिनांचे आवरण असते, ज्यांना कॅप्सिड म्हणतात. 6. त्यांच्यामध्ये DNA किंवा RNA न्यूक्लिक आम्लाचा गाभा असतो. 7. त्यांच्यामध्ये चयापचयासाठी आवश्यक असलेली रायबोझिम्स व एन्झाईम्स नसतात. 8. ते सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेत येतात, कारण वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच
सक्रिय असतात, तर पेशीबाहेर ते सक्रिय नसतात. 9. विषाणू हे अतिसूक्ष्म असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात. ई. कवकांचे पोषण कसे होते? 1. हरितद्रव्ययुक्त वनस्पतीप्रमाणे कवकात कार्बोहायड्रेटांची निर्मिती होत नाही. प्राणी व सूक्ष्मजंतूप्रमाणे त्यांना तयार अन्न लागते. 2. कवके ही मृतोपजीवी असून ते कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. 3. कवकांच्या पर्यावरणातील सेंद्रिय संयुगातून पोषण मिळवण्याचे वैशिष्ट्य त्यांचे पर्यावरणातील महत्त्व दर्शवते. ई. मोनोरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? 1. मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व एकपेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. 2. हे सर्व सूक्ष्मजीव अधिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रिक किंवा पेशी अंगके नसणारे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. ते सर्व प्रकारचे जीवाणू व नीलहरित शैवाल मोनेरा या सृष्टीमध्ये मोडतात.